नमस्कार रसिको, आज पुन्हा एकदा आपण एका विचार महोत्सवाच्या निमित्तानं भेटत आहोत। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रतिवर्षी लोणकरंजी जगन्नाथजी चंडक व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि या निमित्तानं दिवाळी झाल्यानंतर सामान्यतः डिसेंबर महिन्यामध्ये 17, 18, 19 डिसेंबर रोजी आपण या व्याख्यानमालेचं आयोजन करतो। ती परंपरा आजच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील कोविड-19च्या आपण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं, रसिकांचं या दोन्ही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। डिसेंबर महिना आला की सोलापूरच्या रसिकतेला एक वैचारिक असं काहीतरी देण्याचा किंवा एक साहित्याच्या अनुषंगानं काही अनुभव विश्व त्यांच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न या दोन संस्था सातत्यानं करीत आलेल्या आहेत। यावर्षी देखील ही व्याख्यानमाला होते। वस्तुतः कोविड-19ची परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच विदित आहे। अशा परिस्थितीमध्ये ही व्याख्यानमाला होईल की नाही अशी एक शंका आमच्याही मनामध्ये होती, परंतु रसिकांचा आग्रह, श्रोत्यांनी पुन्हा पुन्हा केलेली आठवण, या सगळ्या गोष्टीमुळे ही परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही बांधील आहोत। फक्त आपण थेट भेटणार नाही, समोरासमोर आपण भेटणार नाही, परंतु दूरदृश्य प्रणाली माध्यमाद्वारे आपण भेटणार आहोत। 17, 18, 19 डिसेंबर रोजी आज उद्घाटनाचा दिवस आहे आणि आजपासून ही व्याख्यानमाला सुरू होईल। एक वैचारिक ऊब थंडीच्या दिवसात आपल्याला मिळावी अशी अपेक्षा आहे। कवितेच्या संदर्भात, काही ऐतिहासिक जाणीवांच्या संदर्भात, इतिहासाच्या संदर्भात काही नवं ऐकायला आपल्याला मिळावं, या भूमिकेतून या व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था जवळपास 77 वर्षापासून कार्यरत आहे आणि ही संस्था सांस्कृतिक जीवनामध्ये सोलापूरच्या अत्यंत भरीव योगदान देणारी अशी संस्था आहे। कवी कुंजे विहारींपासूनची ही परंपरा आहे आणि भीम कुलकर्णी म्हणा, निर्मल कुमार फडकुले म्हणा, श्रीराम पुजारी म्हणा, अशी मातब्बर मंडळी या संस्थेशी निगडीत राहिलेली आहे। अनेक लेखक, कवी या संस्थेने घडवलेले आहेत। सोलापूरचा जो सांस्कृतिक चेहरा आहे तो चेहरा घडवण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचं मोठं योगदान राहिलेलं आहे। विचार देणं, वाङ्मयीन जाणीवा प्रगल्भ करणं आणि त्याबरोबरच रसिकतेला आवाहन करणं, अशा गोष्टी सातत्यानं साहित्य परिषदेतर्फे करण्यात आलेला आहे आणि साहित्य परिषदेच्या या विचाराला सोलापुरातल्या काही सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था देखील सातत्यानं साथसंगत करीत राहिलेल्या आहेत। अशीच एक सुरेख साथसंगत लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टच्या वतीनं गेल्या 23 वर्षापासून अखंडपणे चालू आहे आणि लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट ही केवळ या व्याख्यानमालेपुरती मर्यादित नाहीये, तर ती सांस्कृतिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि त्याबरोबरच धार्मिक जीवनामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये देखील या संस्थेनं महत्त्वाचा वाटा उचलला आहे। अनेक सामाजिक कार्यामध्ये ती सक्रिय राहिलेली आहे आणि विचारांच्या क्षेत्रामध्ये देखील ती मागे नाहीये। नवनवीन वक्त्यांना निवडून ती आपल्या समोर उभं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलेली एक संस्था आहे। तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेचं हे 24वे वर्ष आहे आणि ते दूरदृश्य प्रणाली माध्यमाद्वारे होणार आहे। एक वेगळं माध्यम आहे हे। खरं तर
प्रत्यक्ष आपण समोरासमोर भेटलो असतो, वक्ता आणि श्रोता असा जर संवाद झाला असता तर वक्ता श्रोत्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकला असता, ये रुधीचे ते रुधी करू शकला असता. परंतु आता या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि या सगळ्या कोविड-19च्या वातावरणामध्ये आपण नवा पर्याय शोधला पाहिजे. कारण आपण किती दिवस दूर राहणार, विचारांपासून किती दिवस दूर राहणार आणि श्रोता आणि कलावंत हे देखील एकमेकांपासून किती दिवस दूर राहणार असा प्रश्न आहे. आणि यावरचा एक चांगला पर्याय म्हणून दूरदृश्य प्रणाली माध्यम हे आपल्या समोर आहे. त्याचा आपण फायदा घेऊया. आपण सगळेजण या दूरदृश्य प्रणाली माध्यमाद्वारे 3 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि त्याचा आनंद घ्यावा अशी आशा मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो. धन्यवाद. नमस्कार. शेठ लोणकरण जगन्नाथ चंडक स्मृती व्याख्यान मालिकेमध्ये माझ्यासारख्या अगदी नवख्या बोरू बहाद्दराला संधी दिल्याबद्दल व्याख्यानमालेचे आयोजक, महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि चंडक कुटुंबीय यांचे मी मनापासून आभार मानतो. या व्याख्यानमालेचे हे 24वे वर्ष आहे. गेल्या 23 वर्षात या व्यासपीठावरनं बोलून गेलेल्या 68 महानुभावांची नावं आणि त्यांनी मांडलेले विषय पाहता माझ्यावर थोडं दडपणच आलं आहे. अशा व्याख्यानमाला संस्कृती संवर्धनाचं मोठं काम करत असतात. त्यासाठी या आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. जागतिक साहित्यात प्रवास वर्णन हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. कोलंबसासारखे धाडसी प्रवासी किंवा जगभर घोडेस्वारी करीत युद्ध करीत फिरणारे अलेक्झांडर किंवा गझनीचा मोहम्मद यांनी त्यांच्या जगप्रवासाचे अनुभव लिहून ठेवले आहेत. हे लिखाण पुढच्या पिढ्यातील अभ्यासकांना खूप उपयोगी ठरतं. हुएनत्सांग यांनी केलेला प्रवास आणि लिहून ठेवलेली माहिती हा मोठा ज्ञानाचा ठेवा आहे. 19व्या शतकात 1857च्या उठावाच्या कालखंडात गोडसे भटजी नावाच्या गृहस्थांनी सगळ्या उत्तर भारतात केलेला प्रवास, माझा प्रवास या त्यांच्या पुस्तकात सुंदररीते वर्णन केलेलं आहे. पु ल देशपांडे, मीना प्रभू, गोनी दांडेकर, प्र के घाणेकर, जयप्रकाश प्रधान, मिलिंद गुणाजी, जगन्नाथ कुंटे, भारती ठाकूर अशा आणखी अनेक लेखकांनी प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार समृद्ध केला आहे. आपल्या आयोजकांपैकी श्री किशोर चंडक यांनीही अनेक देशांचा प्रवास केला आहे आणि उत्तर ध्रुवावरील त्यांच्या रोमांचक प्रवासाबद्दल खूप सुंदर छायाचित्रांच्या साहाय्यानं जगाच्या माथ्यावर हे प्रवास वर्णनही लिहिलं आहे. मी आज ज्या प्रवास वर्णन विषयक पुस्तकांबद्दल बोलणार आहे त्या धर्तीचे अनेक धाडसी चिकाटीचे प्रवासी आजच्या काळात सुद्धा आहेत. आता हुएनत्सांग ज्या मार्गाने चीनमधून भारतात आला आणि परत गेला, त्या काराकोरम पर्वतरांगा, हिंदुकुश पर्वतरांगा, हिमालय, तिबेट यासारख्या भागातून त्याच मार्गाने प्रवास करून जिने चेजिंग द मॉन्क्स शॅडो हे पुस्तक लिहिणारी मिशी शरण ही मुलगी, किंवा रामायण कथेबद्दल उत्सुकता निर्माण झाल्यामुळे अयोध्या ते श्रीलंका हा प्रवास सायकलनं करून अनुभव शब्दबद्ध करणारी ॲने मेस्कॉट हिचं 2 व्हील्स इन द डस्ट हे पुस्तक, किंवा मान्सूनच्या भारतातील प्रवासाचा माग काढत केरळ ते चेरापुंजी हा प्रवास करून आपले अनुभव शब्दबद्ध करून चेजिंग द मॉन्सून हे पुस्तक लिहिणारा अलेक्झांडर फ्रेटर. भारतातल्या उंटांचा अभ्यास करण्यासाठी 20 वर्ष भारतात फिरली आणि तिने एक पुस्तक लिहिलं, कॅमल कर्मा ही इल्से रोल्फसन. विचित्र परिस्थिती उद्भवल्यामुळं 1942 ते 1951 अशी 7 वर्ष ज्याला तिबेटमध्ये राहावं लागलं, तो हेनरिच हिमलर
हा गिर्यारोहक आणि त्याने लिहिलेलं पुस्तक 7 Years in तिबेट. ह्या आणि अशा अनेक पुस्तकांचा एक सांगण्यासारखा विशेष म्हणजे आपला देश, आपली संस्कृती या परदेशी व्यक्तींच्या नजरेतून आपण पाहतो. आपला समाज अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आज आहे ते असं का आहे? गेल्या कित्येक शतकांच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचे धागेदोरे एकमेकात कसे गुंतत गेले आहेत? आज आपल्यासमोर देश म्हणून, राष्ट्र म्हणून असलेल्या प्रश्नांची उकेल कठीण का आहे? किंवा काही अडचणींचा सामना आपण जगातल्या अनेक देशांच्या तुलनेने चांगला कसा करू शकतो? हे सारं आकलन थोडं थोडं होण्यासाठी आपण अशी पुस्तकं वाचली पाहिजेत. त्याच मालिकेतल्या एका पुस्तकाबद्दल, एम्पायर्स ऑफ द इंडस या पुस्तकाबद्दल मी आज बोलणार आहे. या इंग्रजी पुस्तकाचा माझा अनुवाद सिंधूतील साम्राज्य गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला. वाचकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे नुकतीच दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध झाली आहे. अनुवादित साहित्याबद्दल बरंच चर्चा असते. साहित्याच्या गुणवत्तेच्या उतरंडीमध्ये अनुवादित साहित्य किती खाली किती वर हा वाद बाजूला ठेवला तरी लेखक, वाचक आणि एकूणच ग्रंथ व्यवहारामध्ये अनुवादित साहित्याचं महत्त्व वादातीत आहे. कवी कालिदासांचं संस्कृत मेघदूत किंवा शेक्सपियरची नाटकं किंवा गॅब्रियल गार्सिया मार्क्वेज यांच्या कादंबऱ्या किंवा सध्या गाजत असलेले मुराकामी यांच्या जपानी कादंबऱ्या जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. एकूणच साहित्य व्यवहार व लेखक वाचक अभिरुची व समृद्धीसाठी अनुवादित साहित्य खूप महत्त्वाचं आहे. एम्पायर्स ऑफ द इंडस या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका ॲलिस ॲलिबेनिया यांचा जन्म लंडन येथे 1976 साली झाला. हा अफाट प्रवास त्यांनी केला तेव्हा त्यांचं वय जेमतेम 24-25 असेल. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला आणि नंतर स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये त्यांनी दक्षिण आशियाच्या इतिहासाचा अभ्यास केला. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार म्हणून काम केलं. या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला इंग्लंडच्या रॉयल सोसायटीनं जेरवूड पुरस्कार दिला आहे. नद्या टायबर, नाईल, मिसिसिपी, ॲमेझॉन, थेम्स, राईन, यांगत्से या जगातल्या मोठ्या आणि अनेक लहान नद्यांच्या काठाकाठानं मानवी संस्कृतीचा विकास झाला आहे. भारतामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, कोयना अशा नद्या आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आमच्या लोककथा, लोकगीतं, कविता आणि साहित्यात नद्या अंतर्भूत असतातच. गंगा शब्दाचा उपयोग केलेली गाणी म्हणून जर आपण भेंड्या खेळलो तर तासभर गेळ चालेल. हजारो वर्षापासून जगभर हिंडणाऱ्या व्यापाऱ्यांनी, प्रवाशांनी आणि सैन्य सोबत घेऊन उंटावर, घोड्यावर लवडत जग पादाक्रांत करणाऱ्या योद्ध्यांनी हिंदुस्थानमधल्या नद्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशातील वैभव याविषयी लिहून ठेवलं आहे. जसं जमलं तसे नकाशेसुद्धा काढून ठेवले आहेत. ज्या अरबांनी कधी नद्या पाहिल्या नव्हत्या पण नदीकाठच्या समृद्धीच्या कहाण्या ऐकल्या आणि पोचले घोडेस्वारी करत. पूर्वेकडून मोंगोल आले, मध्य आशियातून ग्रीक आले, हूण आले, कुशाण आले, तुर्क आले. काही लोक आले आणि लूटमार करून परत गेले. काही इथेच राहिले. गझनीच्या महम्मदासारखे पुन्हा पुन्हा सुद्धा येणारे लोक होते. पंजाब हा 5 नद्यांचा आसपास वसलेला सुपीक प्रदेश आहे. सतलज, चिनाब, रावी, झेलम, बियास या 5 नद्या हिमालयातून खाली येतात आणि जमिनीसाठी पोषक असलेला गाळ खाली आणून पंजाबच्या जमिनीवर पसरतात. या 5 नद्या पुढे जाऊन तिबेटमधनं खाली येणाऱ्या सिंधू नदीला मिळतात. 1947च्या फाळणीनंतर सिंधूचं बहुतांश खोरं आणि अर्धा पंजाब पाकिस्तानात गेला.
हिंदुस्थान किंवा भारताची ओळख म्हणून जगभर जिचा अभ्यास होतो, त्याच्यावर वादविवाद होतात, ती वैदिक संस्कृती जिथे जन्मली, वाढली आणि जगभर गेली, तो सिंधू प्रदेश आज हिंदुस्थानचा भाग नाही, हा मोठा विरोधाभास आहे. हे सगळं एलिस ॲल्बेनिया या तरुण मुलीला दिल्लीतील वास्तव्यात जाणवलं. सिंधू नदीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि तिने सिंधूच्या काठाने फिरून अभ्यास करण्याचं ठरवलं. आपल्या राष्ट्रगीतात आपण पंजाब, सिंध, गुजरात, मराठा अशी एक ओळ म्हणतो. त्यातला सिंध प्रांत आज पाकिस्तानात आहे. अर्धा पंजाबसुद्धा पाकिस्तानात आहे. तिबेटमध्ये उगम पावून 2800 किलोमीटर प्रवास करून सिंधूचा प्रवाह समुद्राला मिळण्याआधी या पंजाब सिंध प्रांतातून जातो. सिंध प्रांताला नावच या नदीवरून पडलं, ती सिंधू नदी. कैलास पर्वताच्या परिसरातून तिबेटमधून उगम पावणारी सिंधू तिबेट, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तानातून वाहत कराचीजवळ अरबी समुद्राला मिळते. 10 वर्षापूर्वी मी सहज कुतूहलाने इंग्रजी पुस्तक घेतलं, एम्पायर्स ऑफ द इंडस. वाचलं आणि मनात घर करून बसलं. साहसी प्रवासी आणि त्यांनी केलेले अचाट प्रवास यांची वर्णनं आपण बरीच वाचतो. गिर्यारोहक, दर्यावर्दी, जंगलप्रेमी लोकांचे अनुभव अर्थातच आनंद देतात आणि आपण कधी घेऊ शकणार नाही असे अनुभव आपल्यापर्यंत त्यांच्या लेखनाद्वारे पोचतात. परंतु हे प्रवास वर्णन बहुपेडी आहे. नदीकाठच्या 4 देशातील आजची परिस्थिती समजून घेता घेता सिंध प्रांतात गेल्या 700-800 वर्षात आफ्रिकन हबशी कसे कुठून येऊन राहिले, सिंधूच्या आसऱ्याने पिढ्यानपिढ्या आनंदाने जीवन जगणारी कोळी जमात नष्ट का होऊ घातली आहे. जगज्जेता अलेक्झांडर हिंदुस्थानात शिरू शकला नाही, ह्याच्यासाठी तिथले जे लढवय्ये राजे, आपले संस्थानिक त्याच्याशी लढले, हे कारणीभूत आहेत. ह्यात शिवाय सिंधूच्या सतत बदलणाऱ्या अनिश्चित प्रवाहाचा वाटा होता की काय. शीख धर्माची स्थापना, ब्रिटिशांना सळो की पळो करून हैराण करणारा शिखांचा सम्राट रणजित सिंह, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या आपल्या शेजारी देशात दहशतवाद कसा पसरला आहे, कसा वाढतो आहे, याचं चक्षुर्वयी सत्यम वर्णन, अशा अनेक गोष्टींनी हे कथन वाचताना साहसिक प्रवास वर्णनाच्या पुढे जाऊन एका प्रचंड भूभागाचा सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. गेल्या 100 वर्षातील घडामोडींमुळे हिंदुस्थानपासून तुटून वेगळ्या झालेल्या प्रदेशात हिंडून आल्याचा अनुभव हे पुस्तक वाचताना मला मिळाला. मग वाटलं हे मराठीत आणलं पाहिजे. मूळ पुस्तकाच्या प्रस्तावनेची सुरुवात अशी आहे: जिथे खूपच कामी पाऊस पडतो अशा वैराण प्रदेशात नदीला सोन्याचं मोल असतं. अतिप्राचीन काळापासून मानवी संस्कृतीचा पट पाण्याभोवती, पाण्याच्या सान्निध्यातच विणला गेला आहे. माणसाची स्वप्न, माणसाचं जीवन, पोटापाण्याचा उद्योग, धर्मकारण, राजकारण आणि लहान मोठी युद्ध हे सारं पाण्याभोवतीच गुंफलेलं आहे. माणसाचा पहिला पूर्वज आफ्रिकेतून सिंधूच्या काठी येऊन स्थिरावला आणि त्यानंतर तहानलेल्या सत्तापिपासू जगज्जेत्यांना आणि योद्ध्यांना सिंधूच्या खोऱ्यानं आकर्षित केलं. जगातली पहिली शहरं इथे सिंधूच्या काठी उभी राहिली. हिंदुस्थानात सर्वप्रथम संस्कृत साहित्य निर्माण झालं ते या सिंधू नदीबद्दल होतं. इस्लामचे प्राचीन आणि ज्ञानी धर्मगुरू ह्याच सिंधूच्या काठाकाठानं जीवनाचा अर्थ शोधत फिरले आहेत. आजचं पाकिस्तान सरकार म्हणजे सिंधूच्या काठी वसलेल्या अनेक राज्यकर्त्यांपैकी
सर्वात ताजा राजकीय अवतार. या प्रस्तावनेवरनं आपल्याला कल्पना येते की ॲलिस ॲलिबेनिया यांच्या सिंधूच्या अभ्यासामागे काय भूमिका आहे. 5000 वर्षापूर्वी मेसोपोटेमियाच्या बाजारात सिंधुकाठचे व्यापारी पोचले होते. एका पर्शियन सम्राटानं ख्रिस्त जन्माच्या 600 वर्षाआधी म्हणजे 2600 वर्षाआधी एक नकाशा बनवला. त्यात सिंधू नदी दिसते. गौतम बुद्ध त्यांच्या मागच्या कित्येक अवतारांमध्ये सिंधुकाठी राहिले होते असं म्हणतात. अनेक ग्रीक सम्राटांनी आणि अफगाणी सुलतानांनी आपलं सैन्य घेऊन सिंधूचं पात्र ओलांडून हिंदुस्थानात शिरले. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांना सिंधूच्याच एका उपनदीत स्नान करताना आत्मज्ञान झालं. ब्रिटिशांनी लहान युद्धनौका सिंधू नदीत घालून सिंधू प्रदेशात चढाई केली. 100 वर्ष सिंधूच्या खोऱ्यावर राज्य केलं आणि शेवटी तिला हिंदुस्थानापासून तोडलं. सिंधू नदी 1947पर्यंत हिंदुस्थानी लोकांच्या आयुष्याचा भाग होती. हिंदुस्थान हे या देशाचं नावच सिंधू नदीवरून पडलं आहे. प्राचीन संस्कृत पंडित हिला सिंधू म्हणत असत. पर्शियन लोक हिला हिंदू म्हणू लागले. ग्रीक हिला इंदू म्हणतात. चीनी प्रवाशांनी हिला इंडस, इंडिया, हिंदू, इंडीज अशी अनेक नावं ठेवली. अलेक्झांडरच्या दिमतीला असलेल्या इतिहासकारांनी सिंधू नदीच्या दरीखोऱ्याविषयी अनेक रोमांचक गोष्टी लिहून प्रसृत केल्या आणि त्यामुळे पाश्चिमात्यांचं लक्ष सिंधू नदी आणि तिच्या काठच्या समृद्धीकडे आकर्षित झालं. सिंधू नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश आणि इथली संस्कृती म्हणजे हजारो वर्षापासून इथे घडलेलं राजकारण, धर्मकारण, साहित्य आणि संगीत या सगळ्याचा परिपाक आहे. तिबेट, पाकिस्तान आणि हिंदुस्थान या आज नकाशांवर वेगळ्या असलेल्या देशांच्या संस्कृतीचा एकच स्रोत आहे आणि ती म्हणजे सिंधू संस्कृती. हजारो वर्षात इथे घडलेल्या सत्य घटना, कथा, दंतकथा यांचं एक अद्भुत मिश्रण म्हणजे या तिन्ही देशांचा अविभाज्य असा वारसा आहे. एम्पायर्स ऑफ द इंडस हे पुस्तक म्हणजे 2 प्रवास वर्णनं आहेत. एक आहे कराचीतील सिंधू नदीच्या मुखापासून तिबेटमध्ये उगमस्थानापर्यंतचं आजचं स्थळ दर्शन. लेखिका जसं जसा तो प्रवास करत वर गेली त्या त्या स्थळाचं आज काय परिस्थिती आहे हे तिने आपल्याला सांगितलं. दुसरं पाकिस्तानच्या जन्मापासून ते सिंधूच्या जन्मापर्यंत म्हणजे 5000 वर्षाचा इतिहास. सिंधू खोऱ्याच्या लाखो वर्षाच्या प्रवासाचं आणि इतिहासाचं दर्शन आपल्याला घडतं. आपण इतिहास वाचला पाहिजे. इतिहासाचा संवेदनशील अभ्यास केला पाहिजे. तरच समाज म्हणून, देश म्हणून आपण जे आहोत ते असे का आहोत याची थोडीशी कल्पना आपल्याला येऊ शकते. एम्पायर्स ऑफ द इंडससारखी पुस्तकं आपल्याला ह्या आपल्या स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात चांगली मदत करतात. सिंधू नदीला मिळालेल्या नावांची संख्या तिच्या काठी वस्ती करून गेलेल्या राज्यकर्त्यांपेक्षाही अधिक आहे. सिंध प्रांतातील एक नाव आहे पुराली. सिंधी भाषेत पुरालीचा अर्थ आहे मनमौजी किंवा तरेवाईक. हिचा प्रचंड विस्तार आणि बदलता प्रवाह यामुळे तिला मनमौजी म्हटलेलं आहे. मोठ्या विस्तारामुळे सिंधी भाषेत तिला समुंदर असंही नाव आहे. अफगाणिस्तानातले लोक, पश्तून लोक हिला नीलाब म्हणतात, निळे पाणी, नील आब किंवा शेर दर्या, सिंह नद असंही सिंधूला नाव आहे. अब्बासीन हे नाव तर फारच छान आहे, नद्यांचा बाप. अब्बासीन म्हणजे नद्यांचा बाप. अशा वेगवेगळ्या नावांनी सिंधूला ओळखतात. उगमाकडे जावं तसं वेगवेगळ्या भाषातून हिची नावं तिला मिळत गेली. बाल्टिस्तान, बाल्टिकमध्ये तिला गेमात्सू म्हणतात. गेमात्सू म्हणजे मोठा पूर किंवा
त्सू फो असं एक नाव आहे, पुरुषी नदी. लडाखमध्ये तर तिबेटी लोक हिला सेंगे त्सांपो म्हणजे सिंह नद असं म्हणतात. अशा या सिंधूचा प्रवास ॲलिस अल्बेनी यांनी केला. तिचा उद्देश आज सिंधुकाठी काय आहे हे जाणून घेण्याचा होताच, परंतु तिथल्या लोकांशी बोलून त्यांच्यामध्ये या जुन्या इतिहासातल्या काय गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत, काय धागेदोरे कुठे मिळतात हे पण तिला बघायचं होतं. पहिलं प्रकरण केवळ कराची या शहरावर आहे. सिंधू नदी समुद्राला मिळते तिथे तिच्या मुखाजवळ असलेल्या कराची शहराबद्दल लिहिलं आहे. यात अनेक गोष्टी आहेत. आपल्या फाळणीनंतर कराचीमध्ये काय काय घडलं याचं खूप तपशीलवार वर्णन आहे, पण 2 गोष्टी मला जरा वेगळ्या आणि उल्लेखनीय वाटल्या तेवढं सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे, फाळणीच्या वेळी जेव्हा हिंदू लोक पाकिस्तानातून भारताकडे निघाले तेव्हा कराची शहरातले बहुतांश सफाई कामगार भारतात आले. याचं कारण सफाईचं काम खालच्या जातीतले हिंदू आणि कन्व्हर्टेड ख्रिश्चन्स हे करत होते. कराचीतील मूळ सिंधी मुसलमान किंवा फाळणीनंतर भारतातून कराचीत आलेले मुसलमान कोणीही सफाईचं काम करायला तयार नव्हतं. कराचीत रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग लागले, मैला पाण्याची गटारं भरून ओसंडू लागली, कुणाला काही उपाय सुचेना. भारतात गेलेल्या सफाई कामगारांना पुन्हा बोलावं लागलं. ते परत आले, त्यांच्यासाठी स्वतंत्र वस्ती निर्माण केली, त्यांना घरं बांधून दिली, त्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती दिल्या. मग कराची स्वच्छ झाली. दुसरी घटना जरा करुण आहे. ज्यांना पाकिस्तानच्या निर्मितीचं प्रमुख श्रेय दिलं जातं ते पाकिस्तानचे वजीर आला मोहम्मद अली जिना 2च वर्षामध्ये टीबीच्या आजाराने त्रस्त झाले. काही दिवस थंड हवेच्या ठिकाणी राहून कराचीला परत येताना शहराच्या बाहेर त्यांची ॲम्ब्युलन्स बिघडली. दुसरी गाडी घेऊन येईपर्यंत तिथेच कराचीच्या सीमेबाहेर रस्त्याच्या कडेला त्यांचं निधन झालं. हृदयविकार होता असं कारण कागदोपत्री दिलं आहे, कारण टीबी हा खालच्या दर्जाचा लोकांना होतो अशी तेव्हा समजूत होती. फाळणीनंतर कराची शहरात झालेली स्थित्यंतरं खूप छान रंगवली आहेत. कराची आणि सिंध प्रदेशातील सामान्य नागरिकांचा पाकिस्तानवर सरकारवर रोष का आहे हे पण तिने छान सांगितले. या पुढच्या प्रकरणात ॲलिस एका बाबू नावाच्या कोळ्याला भेटून त्याची बोट भाड्याने घेते आणि सिंधू नदीतून मुखापासून उगमापर्यंतचा तिचा प्रवास सुरू होतो. सिंध प्रांतातले सिंधूच्या काठावरचे शेतकरी, कोळी आणि इतर नागरिक, सिंधी नागरिक पंजाबी लोकांचे प्राबल्य असलेल्या सरकारी तंत्रावर खूप नाखुश आहेत. सिंधूचे पाणी वर पंजाबमध्ये धरणं बांधून अडवलं जातं आणि खाली पाणी येत नाही ह्या तक्रारी खूप ऐकल्या ॲलिसनं. कराची ते थट्टा हे गाव आहे एक थट्टा नावाचं, ते अंतर कापायला ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना 200 वर्ष लागली होती, कारण त्या काळी तिथे दोन्ही बाजूला खूप मोठे लढवय्ये संस्थानिक होते. त्यांच्याशी लढाई करत करत थट्टापर्यंत पोचतायला सुद्धा त्यांना 200 वर्ष लागली. ॲलिसने लिहिले गमतीत की बाबूच्या बोटीनं मी ते अंतर 2 दिवसात कापलं. अफगाणी टोळ्या रशियन सैन्याचा धोका ब्रिटिशांना सतत जाणवत होता आणि त्या दृष्टीने सिंधू महत्त्वाची आहे हे त्यांना कळलं होतं. तिच्या खोऱ्यात पाय रोवण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या खटपटी खूप रंजक आहेत आणि माहितीपूर्ण आहेत, मुळातून वाचल्या पाहिजेत. पुढच्या प्रकरणात पाकिस्तानात आणि भारतात आफ्रिकन हबशी जमातीचे लोक खूप ठिकाणी आढळतात.
1200-1300 वर्षापूर्वी पहिल्यांदा हे लोक अरबी व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून सिंधूच्या काठी आले, तिथेच राहिले, गुलामगिरीतून बाहेर आले, शिकले, स्थिरस्थावर झाले. हे हबशी आपल्याला खूप ठिकाणी दिसतात. भारतामध्ये सिद्दी म्हणतात त्यांना, सिद्दी, हबशी. हे जुनागडच्या सुलतानाकडे होते. खाली 1240 तर रझिया सुलतानने याकूत नावाच्या हबशी गुलामाशी संबंध जोडले म्हणून तिला पदच्युत व्हावं लागलं होतं आणि याकूतला देहदंड देण्यात आला होता. दक्षिणेमध्ये मलिक अंबर नावाचा एक हबशी स्वतः सैन्य उभारून त्यानं राज्य प्रस्थापित केलं होतं. जंजिऱ्याचा सिद्धी आपल्याला सगळ्यांना संभाजीच्या सिरियलपासून माहीत आहेच. असे हे हबशी सिद्धी भारतभर आहेत. ते आले कसे, इथे कसे राहिले, हे सगळं कथानक खूप छान या प्रकरणात आहे. मोहम्मद पैगंबरांना इथिओपियामध्ये बिलाल नावाचा एक शिष्य मिळाला. त्या बिलालची ही सगळे वंशज आहेत असं म्हटलं जातं. त्यातल्या एक मुसाफिर बाबा म्हणून इथे आलेल्या गुलामांच्या मुलाची कथा खूपच टची आहे, खूप वाचनीय आहे. ब्रिटिश लोकांनी स्थानिक सिंधी मुसलमान, अफगाणिस्तानचे पश्तून लोक, आफ्रिकन सिद्धी आणि हिंदू लोकांशी जुळवून घेताना काय काय सरकशी केल्या ते मुळात वाचण्यासारखं आहे. पुढच्या प्रकरणात त्याचं नाव आहे संत, सिंधू काठचे संत. जसे लोक अरबस्थानातून आले, तुर्कस्तानातून आले, मंगोलियातून आले, मूळ सिंधू काठीचे हिंदू होते. या सर्वांमध्ये राजकीय घटनावर काही घडत असल्या तरी सामान्य माणसं म्हणून धार्मिक, सामाजिक, आर्थिक देवाणघेवाण खूप झाली. समजूतदार लोकांनी या सर्व लोकांच्या धर्मांचं, चालीरीतींचं अभ्यास करून सगळ्यांसाठी सुखाने जीवन जगण्याच्या पद्धती निर्माण केल्या. या सर्व धर्मांचा समन्वय साधणारा सुफी पंथ या सिंधूच्या काठीच निर्माण झाला. शाह अब्दुल लतीफ, शाह इनायत, बुल्ले शाह, बॉबीचं गाणं आहे ना, बेशक मंदिर मंदिर तोडो, बुल्ले शाह है कहता. हा बुल्ले शाह हा सुद्धा एक सूफी संत. असे अनेक सूफी संत ज्यांनी चांगलं जीवन मिळून मिसळून कसं जगावं, त्यात धर्माचा अतिरेक अजिबात नसावा हे सांगणारे संत सिंधूकाठी खूप झाले. औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह याने या सुफी पंथाच्या प्रसारासाठी खूप काम केलं. काही लोकांच्या मते गुरु नानकांना सुद्धा हेच अभिप्रेत होतं. त्यांना वेगळा शीख धर्म करायचा नव्हता. या प्रकरणाच्या शेवटी सिंधू नदीच्या काठी लेखिका बसली होती आणि एक महिला काहीतरी नवस बोलली होती म्हणून बोटीनी पाण्यात जाऊन समुद्रामध्ये काहीतरी फेकते त्या नदीमध्ये आणि परत येते पाणी भरून बाटलीमध्ये. तिला विचारलं, तू काय टाकलंस त्या नदीमध्ये? लेखिकेने विचारलं तेव्हा तिने सांगितलं, कुराण टाकलं. कुराण नदीत टाकलं हे ऐकून लेखिका थक्क होते. आणि असं का केलं म्हणून विचारल्यावर ती बाई तिला म्हणाली, इतनी पढ़ी लिखी है फिर भी नहीं समझती. सूफी प्रणाली एकदा स्वीकारली की सर्व धर्माच्या वर आपण जातो आणि हे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला ईश्वराच्या जवळ पोचता येतं. ही ती सूफी समजूत आहे. आणि मग त्यासाठी कुराण सिंधू नदीमध्ये अर्पण केलं म्हणजे आपण इस्लामच्याही वर आलो असं त्याचा अर्थ होतो. हे सूफी तत्त्वज्ञान कसं निर्माण झालं हे या चौथ्या प्रकरणामध्ये सांगितलं आहे. पाचव्या प्रकरणात शीख धर्माची स्थापना, गुरु नानक, त्यांचं चरित्र,
त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, महाराजा रणजित सिंह आणि काही विचित्र घटनांमुळे उगीचच मोगल आणि शीख यांच्यात वैर कसं निर्माण झालं हे सगळं आहे. खरं पाहता गुरु नानक यांचा विचार इस्लाम विरोधी किंवा हिंदू विरोधी असा कधीच नव्हता. अकबर बादशाहनं हे स्वतः तपासलं. नानकांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी आपल्या पंडितांकडनं तपासून घेतले आणि मग जेव्हा त्यांची खात्री झाली की यात इस्लाम विरोधी काहीही नाही, तेव्हा त्यांनी त्यांचा सन्मान केला. आणि अकबरानं अमृतसर इथे मोठी जागा त्यांना दिली की तुम्ही इथे तुमचं मंदिर बांधा. तेच ते अमृतसरचं सुवर्ण मंदिर, मोठा गुरुद्वारा तिथे बांधला. ह्याच गुरुद्वाराला नंतर रणजित सिंहांनी सोनेरी कळस बांधला म्हणून त्याला गोल्डन टेम्पल म्हणतात. परंतु हे अकबरापर्यंत. अकबरच्या नंतरचे मोगल राजे यांना मात्र हे पसंत नव्हतं. इनफॅक्ट त्यांना इस्लामशिवाय दुसरं काही पसंतच नव्हतं. जहांगीर यांनी तर फारच मोठं कांड केलं म्हणायला पाहिजे. गुरु अर्जन सिंग आणि गुरु तेग बहादूर यांची त्यांनी हत्या केली. त्यांनी इस्लाममध्ये या अशी जबरदस्ती केली आणि जेव्हा त्यांनी नाकारलं तेव्हा त्यांची हत्या करवली. 2 गुरूंची लागोपाठ हत्या झाल्यानंतर मग मात्र गुरु गोविंद सिंग हे पुढचे जे गुरु होते त्यांनी शीखांचं सैन्य उभारलं आणि तिथून शीख आणि इस्लाम यांचं वैर सुरू झालं. या सैन्यातनं पुढे मोठे महाराज रणजित सिंह आले. त्यांनी तर ब्रिटिश, लोकल तिथले सिंधी राजे आणि मोगल या सगळ्यांशी जबरदस्त फाईट दिली आणि महाराजा रणजित सिंग याचं मोठं राज्य त्यांनी स्थापन केलं. लाहोर ही त्याची राजधानी होती. रणजित सिंहाची संपत्ती आणि वैभव याविषयी ब्रिटिश बखरकारांनी खूप लिहून ठेवलं आहे. गमतीशीर गोष्टी आहेत, त्यातली एकच सांगतो. एका समारंभात रणजित सिंह महाराजांनी आलेल्या पाहुण्यांचं सोन्याचा चुरा उधळून स्वागत केलं. काही ब्रिटिश अधिकारी हा अंगावरचा चुरा वाहून जाऊ नये म्हणून 3-4 दिवस आंघोळीच केल्या नाहीत. असे हे महाराजा रणजित सिंह. त्यांचा तिथला किल्ला आणि एकूणच नानकांच्या धर्मस्थापनेपासून रणजित सिंहांच्या प्रगतीपर्यंतचा इतिहास, शीखांचा इतिहास या प्रकरणात आहे. पुढचं प्रकरण जे आहे तिथे आता लेखिका पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये, उत्तर पाकिस्तानातून अफगाणिस्तानमध्ये जाते. पुढे ती उत्तर पाकिस्तान, अफगाणिस्तान असं बराच वेळा खालीवर करावं लागतं कारण सिंधूच्या प्रवाहाप्रमाणे ती जाते. मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला असं आपण नेहमी इतिहासात वाचतो. हे अटक शहर हजारो वर्षाच्या इतिहासाचा भाग आहे. एक छान किल्ला आहे तिथे, अटकचा किल्ला. सिंधूच्या काठावरचा अटकचा किल्ला म्हणजे भारताची उत्तर पश्चिम सीमा. या 6व्या प्रकरणात हिंदुस्थानवर खैबर खिंडीतून आलेले आक्रमक, 30 वर्षात 17 वेळा सोमनाथवर हल्ला करणारा गझनीचा मोहम्मद, बगदादचा मोहम्मद कासिम किंवा फरगणाहून आलेला बाबर या सगळ्यांविषयी सविस्तर लिहिलं आहे. गझनीच्या मोहम्मदाच्या ज्या फेऱ्या आहेत त्याविषयी तर खूपच छान लिहिले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर असताना खास वेळ काढून एक दिवस वैयक्तिक दौरा म्हणून गझनीला जाऊन आले होते. हा गझनी 17 वेळा सोमनाथ लुटून गेला, याची गझनी आहे तरी कशी हे बघायला अटल बिहारी गेले होते. या प्रकरणात पाकिस्तानातून अफगाणिस्तानात आणि पुन्हा पाकिस्तानात हे करताना कस्टम चेकपोस्टवर हिला बऱ्याच गमती जमती कराव्या लागल्या. अफगाणिस्तानमधलं सामाजिक चालीरीती वाचून आपल्याला खूप अचंबा वाटतो. आतंकवादी चळवळीच्या हालचाली असलेल्या भागात ही मुलगी ज्या बिनधास्तपणे फिरते त्यापासून आपण थक्क होतो. अर्थात ती ब्रिटिश असणं आणि एक मुलगी असणं याचा काही वेळा तिला फायदाही झाला,
पण काही वेळा खूप धोकाही होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या प्रकरणात आपण ज्याविषयी सिल्क रूट या नावाने ओळखतो, मेसोपोटेमियापासून मंगोलियापर्यंत काराकोरम पर्वतातून, हिंदुकुश पर्वतातून जो मार्ग जातो, त्या मार्गावरून हिला जावं लागलं, कारण सिंधू काठाने हा मार्ग जातो. तर ॲलिसनी या मार्गावर काय काय घडलं, सध्या तिथे काय काय आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. सध्याचं चीन सरकार याच मार्गाचं आधुनिकीकरण काश्गरपासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत जो मार्ग बांधते, तोच हा सिल्क रूट. भारतातनं हळूहळू बौद्ध धर्म नष्ट झाला, परंतु ह्या मार्गावरून तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, मंगोलियापर्यंत पसरला. सम्राट अशोकाचा काळ, हा मार्ग तेव्हा सम्राटाच्या राज्यात येत होता. अशोकाच्या स्वात प्रदेशात बांधलेले अनेक स्तूप, बुद्धाच्या शिकवणुकीचा प्रचार करण्यासाठी बांधलेले मठ, हे पाहत, शोधत, त्यातल्या खुणा शोधत ही लेखिका फिरली. अनेक लोकांना भेटली. काही गोष्टी सगळ्याच डॉक्युमेंटेड नसतात, काही लोकांच्या स्मृतीमध्ये असतात, त्या सगळ्या तिने ऐकल्या. बौद्ध लोकांनी बुद्धाच्या असंख्य आणि प्रचंड सुंदर मूर्ती घडवल्या आणि गझनीचा मोहम्मदाने येता जाता त्या फोडण्याचा उद्योग केला. आत्तासुद्धा तालिबानच्या समर्थकांनी बामियनमधल्या प्रचंड मूर्ती सुरुंग लावून फोडल्याच. हे सगळं या 7व्या प्रकरणात आहे. 8वं प्रकरण हे मला जरा विशेष आवडलं, कारण जगज्जेता सिकंदर अलेक्झांडर ज्या मार्गाने हिंदुस्थानावर चाल करून आला, त्याच मार्गाने जाण्याचा हट्ट धरून एलिसनं तो महाकठीण प्रवास पायी केला. अलेक्झांडर भारतात आला त्याआधी 200 वर्षापूर्वी पर्शियन सम्राट डेरियस हा सिंधू ओलांडून हिंदुस्थानात आला होता. डेरियस बरोबर आलेल्या बखरकारानं अटकपासून कराचीपर्यंतच्या 1400 किलोमीटरच्या सिंधूचा प्रवासाचा नकाशा बनवून ठेवलेला आहे. अलेक्झांडर ती माहिती, तो नकाशा घेऊन, आणि डेरियस जर सिंधू ओलांडून हिंदुस्थानात गेला तर मी पण जाणार असं म्हणून आला होता. अलेक्झांडरला आलेले अनेक अनुभव त्याच्याबरोबरच्या लोकांनी लिहून ठेवले आहेत. सिंधू नदीच्या प्रवाहानं अलेक्झांडरला खूप चकवलं आणि दमवलं सुद्धा. सिंधू ओलांडून हिंदुस्थान पादाक्रांत करण्याची त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही, कारण त्याचं सैन्य इतकं हैराण झालं होतं. शेवटची लढाई जी आपण नेहमी ऐकतो, राजा पुरूबरोबर झालेली लढाई, यात खरं म्हणजे दोघंही थकले होते. पुरूही थकला होता, अलेक्झांडरही थकला होता, आणि म्हणून ते युद्ध थांबलं. तह झाला. तहामध्ये एक अट अशी होती की थकलेल्या अलेक्झांडरला आणि त्याच्या सेनेला समुद्रापर्यंत पुरूनी पोचवावं, कारण की मध्ये अनेक असे टोळीवाले, अफगाणी टोळीवाले, पाकिस्तानी टोळीवाले होते जे अलेक्झांडरला खतम करण्यासाठी बसले होते. तर पुरूनी अलेक्झांडरला प्रोटेक्शन देऊन समुद्रापर्यंत पोचवलं आणि मग अलेक्झांडर समुद्रात बोटीद्वारे परत गेला. या अशा सगळ्या शेकडो हजारो वर्षांच्या इतिहासाचे धागेदोरे इतके गुंतत जातात की ग्रीकांचा योद्धा म्हणून युरोपियन लोकांना अलेक्झांडर आपला वाटतो, आणि इस्लाम धार्जिण्या दंतकथांद्वारे अफगाणिस्तान आणि स्वात प्रदेशात राहणाऱ्या लोकांना तो गाझी सिकंदर म्हणून आपला वाटतो. अशा अनेक गमती इतिहासात असतात. पुढच्या प्रकरणात आता हे पुढे अफगाणिस्तानच्याही पुढे स्वात प्रदेश, नॉर्थ पाकिस्तान आणि लडाखच्या सीमेवर अशा ठिकाणी, चित्राल प्रदेश, अशा ठिकाणी ती फिरली. हा भाग जो आहे इथे आज काही फारसं विकसित झालेलं नाही आहे,
परंतु 10,000 वर्षापूर्वी 20,000 वर्षापूर्वी इथे मानववस्ती होती अशा खुणा इथे सापडतात. त्या खुणा शोधत ॲलिस फिरली. ऋग्वेदामध्ये सिंधू नदीचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी तर सिंधू होतीच. प्रसिद्ध जर्मन भाषाशास्त्री मॅक्स मुल्लर याच्या मते संस्कृत, ग्रीक आणि लॅटन या भाषांमध्ये खूप साम्य आहे. लॅटिन आणि पाकिस्तानातले अभ्यासक संस्कृत आणि अरेबिक भाषासारखी आहे अशी मांडणी करतात. उत्तर पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर सिंधूच्या काठी हजारो वर्षापूर्वी राहून गेलेल्या लोकांच्या खुणा सापडतात. मोठ्या पाषाणावर कोरलेली शिकारीची चित्र, कब्रस्तान ह्या साऱ्यांमध्ये 10,000 वर्षापूर्वी 20,000 वर्षापूर्वी इथे मानववस्ती होती असे पुरावे मिळू लागले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांना अजून खूप काम करण्याची गरज आहे. आर्य सिंधूकाठी राहत होते आणि ते इथून जगभर गेले असे मानणारा एक गट आहे. या उलट आर्य बाहेरून इथे आले असे मानणारा दुसरा गट आहे. परंतु यापैकी काहीही सिद्ध होऊ शकेल असा चांगला भौतिक पुरावा कुठेही नाही. त्यामुळे वाळूच्या कणा एवढं सत्य आणि हिमालया एवढा अंदाज दोन्ही बाजूचे लोक मांडत असतात. आणि सामान्य माणसं चित्राल आणि स्वाद भागातली जुन्या खबरी शोधून त्यातल्या वस्तू काढून चोरून संग्राहकांना विकण्याचा उद्योग करत असतात. त्याचा अभ्यास काही होत नाही. तर असं हे 9वं प्रकरण. आता पुढे 10व्या प्रकरणात जे सुरुवातीला म्हटलं की सिंधूकाठी पहिली शहरं स्थापन झाली, मोहेंजोदाडो, हरप्पा यासारखी संस्कृती, यासारखी शहरं हे आता उत्खननामध्ये दिसतं आहे की किती ॲडव्हान्स शहरं तिथे होती. त्या उत्खननाचं वर्णन या सणात, ह्या चर्चा म्हणजे आर्य आले का गेले ह्याच्या चर्चा, माहिती, सिंधू संस्कृती पूर्वी अस्तित्वात असलेल्या लोकवस्तीच्या खुणा, याचे राजकीय संदर्भ, या सगळ्यामुळे हे प्रकरण खूप रंजक बनलेलं आहे. उत्तर पाकिस्तानातून वर लडाखकडे गेल्यावर एक वेगळीच समाज संस्कृती आपल्याला दिसते. तिथे अजूनही असं म्हणतात की प्राचीन बहुपतित्व आणि मातृसत्ताक संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात. अनेक कुटुंब अशी आहेत की तिथे घरची बाई ही प्रमुख असते. मुलीचं लग्न झालं तर जावई घरजावई म्हणून येतो, मुलगी जात नाही. अशा जमाती तिथे आहेत. दार्द नावाची एक जमात आहे, कलश नावाची जमात आहे. या कलश जमातीबद्दल असं म्हणतात की हे आर्यांचे वंशज आहेत. तिबेटमध्ये चीनने आक्रमण केल्यावर भारतात पळून आलेल्या तिबेटी लोकांची काही वस्ती तिथे आहे. असा हा प्रदेश इतका वेगळा आहे ज्याबद्दल फारसं आपल्याला काही कधी वाचायला पाहायला मिळत नाही. ते या प्रकरणात आपल्याला ॲलिसने सांगितलं आहे. शेवटी सिंधूच्या उगमापर्यंतचा 200 किलोमीटरचा टप्पा हा चीन आणि भारत यांच्या सीमेचा प्रदेश आहे. त्यामुळे एका किनाऱ्यावर भारतीय सैन्य, दुसऱ्या किनाऱ्यावर चीनी सैन्य. कुठल्याच किनाऱ्यानं, सिंधूच्या किनाऱ्यानं तिला वर जाता येत नव्हतं. परवानग्यांचा प्रश्न होता. पण उगम तर बघायचा होता. उगमाच्या प्रदेशात जाण्यासाठी हा 200 किलोमीटरचा टप्पा टाळून 4,000 किलोमीटर फिरून खाली पंजाबात येऊन मग पाकिस्तानात जाऊन मग तिबेटमध्ये जाऊन ती पुन्हा सिंधूच्या टोकाशी पोचली. आणि तिथे पोचल्यावर सिंधूचं कोरडं पात्र पाहून तिला धक्काच बसला. कारण वरच्या भागात चीननं बांधलं होतं मोठं धरण. एका चीनी माणसाशी हातवाऱ्याने केलेला संवाद खूप मजेशीर आहे. त्या माणसाने तिला सांगितलं की सिंधूचा उगम अजून पुढे आहे, इथे पाणी नाही कारण मध्ये धरण आहे, इलेक्ट्रिसिटी बनवतात. तिथून पुढचा उगमापर्यंतचा भाग
हा कैलास पर्वताला वळसा घालून जातो. मग त्यासाठी तिने लडाखे वाटाडे मिळवले, घोडे मिळवले, तंबूचं सामान हे सगळं गोळा करून कैलास पर्वताला फेरा करून ती मूळ सिंधूच्या प्रवाहाशी पोचलीच, उगमाशी पोचली. ह्या प्रकरणामध्ये ॲलिसची जी जिद्द आहे ती पाहण्यासारखी आहे. खूप कठीण प्रसंग आले आणि एवढ्या सगळे कष्ट करून तिथे पोचल्यावर सिंधूच्या प्रवाहाची चीन सरकारने केलेली वाताहत बघून लेखिका दुःखी होते. इथे आपल्याला मीना प्रभू यांच्या तिबेटची वाट या पुस्तकाच्या शीर्षकात त्यांनी केलेला श्लेष आठवतो. हा असा प्रवास ॲलिसनं केला, 1.5 वर्ष लागलं. त्यानंतर हे पुस्तक तयार व्हायला 4 वर्ष लागली. पण हे अभ्यासपूर्ण पुस्तक आपल्यासाठी तिने बनवलं, हे फार महत्त्वाचं काम केलं आहे. भारताच्या आजूबाजूच्या प्रचंड भूभागाचा भौगोलिक, सामाजिक, राजकीय इतिहास आपल्यासमोर त्यामुळे उभा राहतो. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या संदर्भ ग्रंथांची आपण यादी पाहिली तर 330 ग्रंथांचा तिने अभ्यास केला आहे. मोठं प्रचंड काम आहे. याचा मराठी अनुवाद करताना अर्थातच मला खूप माहिती तर मिळालीच, आनंद झाला आणि हे पुस्तक लोकांना आवडलं. दुसरी आवृत्ती खूप लवकर आली आहे. आपण जरूर हे पुस्तक वाचा. मूळ एम्पायर्स ऑफ द इंडस हे पुस्तकही वाचा. आणि मी आधी सांगितलेली भारतात साहसी प्रवास करून गेलेल्या लोकांनी लिहिलेली अनेक पुस्तकं ती वाचा. त्यांची माहिती हटके फटके नावाच्या निरंजन घाटे यांच्या पुस्तकात दिलेली आहे, ते वाचा. खूप आनंद होईल. आज पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.